Welcome to PCC. I am your friend मंगेश दुरे. आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय क्लास 11 स्टेट बोर्ड मधला चॅप्टर नंबर 2 ट्रिग्नोमेट्री 1 मधला प्रॅक्टिस सेट 2.2 चा 6वा प्रश्न. काय म्हणते? if 2 cos theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0 then find the values of cos theta. एक इक्वेशन दिली आहे मला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, त्याला सॉल्व करून तुम्हाला cos theta ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्याला पाहू कसं. तर गिवन if ची जागी गिवन लेसन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ला 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. आता जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतात त्याच प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॉल्व करायचे. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये शिकलो की फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा प्रोडक्ट करायचा. त्याच्यामध्ये पण तसंच करू. 2 × 5 10 होईल. त्याचं प्रोडक्ट 10 आलं पाहिजे आणि त्याची सबट्रॅक्शन -11 आलं पाहिजे. तर ते फॅक्टर कोणते? तर ते फॅक्टर आहे -10 आणि -1. -10 आणि -1 याचं सबट्रॅक्शन -11 होईल आणि -10 × -1 याचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह 10 होईल, जे हे याचे फॅक्टर राहतील. तर मग आपण सेकंड स्टेप लिहू. 2 cos square theta minus 10 cos theta minus cos theta plus 5 is equal to 0. या दोघांमधून आपण 2 cos theta कॉमन काढू. या दोघांमधून आपण 2 cos theta कॉमन काढू. याच्याकडे 2 cos theta होते, 1 cos theta राहील आणि याच्याकडून 2 cos theta कॉमन काढलं त्याच्याकडे 5 राहील. आता ज्याला नाही समजलं त्यांनी ही स्टेप टॅली करायची. 2 cos theta × cos theta 2 cos theta 2 cos theta minus 5 minus 10 cos theta. मग या दोघांमधून काय कॉमन निघेल? तर मायनस कॉमन काढू आणि ही ब्रॅकेट आणि हे पूर्ण सेम लिहायचं. आता पुन्हा टॅली करू. 2 cos theta × cos theta 2 cos theta 2 cos theta × -5 minus 10 cos theta minus cos theta minus cos theta minus plus 5. आता ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट सेम झाली, त्याला एका ब्रॅकेटमध्ये टाका. 2 cos theta इथं -1 लिहायचं. 2 cos theta -1 आणि या cos theta -5 ला जो रिपीट आहे त्याला एकदा लिहायचं. cos theta -5 is equal to 0. तर 2 cos theta -1 is equal to 0 or cos theta -5 is equal to 0. तर 2 cos theta निगेटिव्ह इकडे जायचं पॉझिटिव्ह होईल और cos theta इकडे जायचं तो निगेटिव्हचा काय होईल पॉझिटिव्ह होईल. तर cos theta ची व्हॅल्यू येईल 1/2 आणि cos theta ची व्हॅल्यू येईल 5. आता cos theta च्या दोन व्हॅल्यू आहेत, एक आली 1/2 आणि एक आली 5. त्याच्यापैकी कोणती cos theta ची व्हॅल्यू घ्यायची? 1/2 घ्यायची की 5 घ्यायची? तर cos theta चे जे व्हॅल्यू आहेत 0 पासून जे 360 पर्यंत cos theta च्या व्हॅल्यू आहेत ते -1 <= cos theta <= 1 या कंडिशन मध्ये असतात. म्हणजे -1 पेक्षा कमी नाही आणि 1 पेक्षा जास्त नाही. तर हे जे 5 आहे हे 1 पेक्षा 5 जास्त आहे, पण हे जे 1/2 आहे हे -1 ते 1 च्या रेंज मध्ये बसते. म्हणून आपण लिहू शकतो cos theta is not equal to 5, hence cos theta is equal to 1/2. हा तुमचा फायनल आन्सर आहे. थँक्यू.